हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नेहमी असं म्हणतो की कोल्हापूरकरांना झगडल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाहीत आणि खरं आहे ते. म्हणजे कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी अनेक मोठी जनआंदोलनं करावी लागलेली आहे. आता कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांच्यासाठी आपण जर त्याची यादी काढायची ठरवली तर त्याच्यामध्ये जे काही प्रामुख्याने प्रश्न होते किंवा आहेत त्यामध्ये एक होता तो म्हणजे शुद्ध आणि मुबलक पाणी मिळण्याचा कोल्हापूरकरांना. आणि त्याच्यासाठी एक मोठी योजना ज्याला आपण आता काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना म्हणतोय, ही योजना कार्यान्वित व्हावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. 2014 साली ही योजना प्रत्यक्षात मंजूर झाली. महानगरपालिकेनं त्याबद्दलचा ठराव केला, राज्य शासनानं त्याला मंजुरी दिली, केंद्र सरकारनं मंजुरी दिली आणि केंद्र सरकारनं त्यावेळेला 80% वाटा, 10% राज्य सरकारचा वाटा आणि 10% महानगरपालिकेचा वाटा अशी 424 कोटी रुपयांची ती योजना होती. त्याच्यानंतर सरकार बदललं आणि आता केंद्र सरकारचा 60% वाटा, महानगरपालिकेचा 20% वाटा आणि राज्य सरकारचा 20% वाटा अशी योजना आहे. आणि आता 488 कोटी रुपयांची ही थेट पाईपलाईन योजना आहे. गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये कोल्हापुरात पुन्हा एकदा थेट पाईपलाईन योजनेवरून प्रचंड रणकंदन सुरू आहे. म्हणजे या योजनेतील निकृष्ट काम, या योजनेतील त्रुटी उणीवा याच्या संदर्भामध्ये सविस्तर बोलण्याऐवजी आता त्याच्यामध्ये राजकीय विषय आलेले आहेत आणि दोन्ही बाजूने म्हणजे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप ताराणी यांच्यामध्ये कलगीतुरा नव्हे तर इतके पराकुटीचे आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत की सर्वसामान्य माणूस अगदी बावसून गेलाय. म्हणजे या योजनेच्या दर्जाविषयी सर्वसामान्य माणसाला शुद्ध मुबलक पाणी कधी मिळणार याविषयी कोणी बोलतच नाहीये. आता ह्या संपूर्ण योजनेचा रोखच जणू वळवला गेलाय. आज मला या योजनेच्या कामाविषयी बोलायचं आहे. खरं आजच्या चर्चेमध्ये महानगरपालिकेचे जल अभियंता आणि काही रिटायर्ड इंजिनियर्स यांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं पण ते येऊ शकलेले नाहीत. पण या विषयावरती माझा हा पहिला एपिसोड आहे की ज्याच्यामध्ये एकूण प्रत्येकाची भूमिका काय समजून घ्यायची आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आणि कोल्हापूरच्या दूरगामी हितासाठी म्हणून ही योजना कशा पद्धतीनं राबवली गेली पाहिजे याच्याबद्दलची प्रत्येकाची मतं आणि प्रत्येकाचं व्हिजन जाणून घ्यायचे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही बोलवलेलं आहे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना. काही दिवसापूर्वी शिवसेनेनं या योजनेचं काम बंद पाडलं होतं म्हणून त्यांना आवर्जून आम्ही बोलवलेलं आहे. त्याचबरोबर कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांनी सुद्धा थेट पाईपलाईन योजनेबद्दलची काही मतं मांडलेली होती आणि ही योजना कार्यान्वित कधी होणार, सर्वसामान्य माणसाला खरोखर या योजनेतून पाणी कधी प्यायला मिळणार असे काही त्यांचे प्रश्न होते. एकूण त्यांची भूमिका समजून घेणार आहोत. तर त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीकडून आज आम्ही खरं तर त्या आघाडीकडून म्हणता येणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता अभ्यासू म्हणून अनिल घाडगे यांना बोलवलं आहे. त्यांचंही स्वागत. नमस्कार. तिघांचंही स्वागत. सुरुवातीला मी म्हटलं त्यानुसार गेल्या 15 दिवसामध्ये वृत्तपत्रातून ज्या पद्धतीनं पत्रकबाजी सुरू होती ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणूस म्हणजे वेडा झालाय की काय चाललंय. म्हणजे मूळ योजना राहिली बाजूला आणि त्याच्यातून नेत्यांचे आरोप प्रत्यारोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीचं सुरू झालंय. आपण त्यातलं राजकारण बाजूला ठेवूया. मी सुरुवातीला संजय पवार साहेब तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही काही दिवसांपूर्वी थेट पाईपलाईन योजनेचं काम बंद पाडलं. त्याच्यामध्ये पुन्हा शिवसेनेचा एक आंदोलनाची स्टंटबाजी होती की तुम्हाला असं तिथं नेमकं काय त्रुटी उणीवा आढळल्या की ज्याच्यामुळे तुम्ही ते काम बंद पाडलं? नाही, प्रथमतः मी बी न्यूज आणि विशेषतः चारूजी आपलं खरोखर मी मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला देतो. कारण अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नावर तुम्ही आमचं लक्ष कोल्हापूरचं वेधलेलं आहे. कोल्हापुरात डर्टी पॉलिटिक्स ज्या पद्धतीने चालले तुम्ही मगाशी विचारला तो त्या विषयावर आपण बोलायचं नाही आहे. परंतु कोल्हापूरचा हा पाणी प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि का महत्त्वाचा हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे की आपण आज पाणी येणार ह्या अपेक्षेनं आपण वाट बघतोय. अनेक वर्ष पाणी येणार करत प्रत्येक पावसाळ्यानंतर कोल्हापूरचं इचलकरंजीपर्यंत प्रत्येक वेळी कावेळीनं अनेक लोक दगावलेले आहेत. आज आपण ॲक्वागार्ड लावू शकतो, आज आपण पाणी गरम पाणी उकळून पिऊ शकतो. तो ज्यांच्याकडे ॲक्वागार्डच नाही आणि पाणी उकळून प्यायची व्यवस्था नाही अशा लोकांची व्यवस्था कोण बघणार आहे? आणि नेते म्हणजे तर काय कायम मिनरल वॉटरच पित असतात. त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना इंटरेस्ट त्यांच्या पर्सेंटेजमध्ये आहे, जाऊन देतो विषय नाही आहे. परंतु आम्ही आंदोलन का केलं, आम्ही बंद का केलं तर पूर्वीचा इतिहास बघितला तर शिंगणापूर योजना ज्या पद्धतीने आज 12 महिन्यामध्ये 24 वेळा बंद पडती, अनेक वेळा पाईप्स फुटतात,
तीच आज तुम्हाला तो शिंगणापूर योजनेचा हा मोठा भाऊ आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. जे दुसरी शिंगणापूर योजना होईल अशी भीती वाटते तुम्हाला? 100% पुन्हा बंद गळकी पाडली. आणखीन सतत बिघडणारी हा आम्हाला क्वालिटीचा आमचा विषय हा बंद पाडण्याचा उद्देश नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही कोल्हापुराची परिस्थिती आहे म्हणून आम्ही नाग दाबलेला आहे. बरं, महापौर साहेबांनी तुम्ही आम्हाला- टेक्निकली या संदर्भात मला माहिती घेतली निश्चित की काय काय technically त्रुटी वाटतायत का? तुम्हाला? आपण साधारण गटर जसं आपण टाकायला गेलो आपण गटर तर खाली आपण तुम्हाला तो सिमेंटचं बेड कॉन्क्रीट करतो किंवा जिथं आपण मुरमाचं कॉन्क्रीट करतो. गरज वाटल्यानंतर आपण अशा ठिकाणी खूप जिथं काळी माती आहे तिथं रबर कॉन्क्रीट करतो. तर आज जलअभियंता सरळ सांगतायत की तिथं आम्हाला बाबा इस्टिमेटमध्ये आम्हाला तसं आम्हाला नाही आहे या. म्हणजेच हे इस्टिमेट जे केले टेंडर प्रक्रिया केली ही चुकीची केलेली आहे. आज ज्या प्रेशरनं तुम्हाला सांगतो 52.970 मीटरवरून आपल्या किलोमीटरवरून पाणी प्रेशर येणार आहे त्या पाईप खालीवर झाल्या तर पाईप फुटणार आहेत ना. निश्चित, अगदी खरं आहे. वाशीजवळ आज बघितलं तर एवढा पाईप फुटतील किंवा ऍट द सेम टाइम त्या ज्या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत त्यांचा तो जोड निघणार जोड आहे. निघणार आहे अगदी जोड बरोबर. निघणार आहे. ह्या टेक्निकल गोष्टी देत आहेत. आत आपण जे कोटिंग करणार आहे जे पाणी आपण प्याला देणार आहे ते पाणी किती दिवस ते कोटिंग टिकणार आहे त्याची क्वालिटी काय ते किती वर्ष लाईफ आहे त्याची हे कोण बोलायला तयार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं एवढा मोठ्या प्रोजेक्टला एक ज्युनियर इंजिनिअरिंग महापालिकेचं काम बघतोय. आज युनिटी कन्सल्टंट पुण्यात बसले त्याचा ठेकेदार हैदराबादचा कर्मचारी आहे ती तुम्हाला परप्रांत आहे त्यांना देणं घेणं कोल्हापूरचं काहीच नाही आहेत. जे असिस्टंट डेप्युटी कमिशनर म्हणून आमच्या इथं बसले आहेत त्यांच्याकडे जे टेक्निकली नाही आहेत ते नॉन टेक्निकल अधिकारी आहेत त्यांच्याकडे चार्ज दिलाय बघायचा. जलअभियंता काय करतात? थोडक्यात सगळा अंधाधुंद कारभार आहे. अंधाधुंद कारभार आहे आणि आणि म्हणून जेकेसी इन्फ्रास्ट्रक्चर ही हैदराबादची कंपनी याचं काम करते. त्यांना मुदत होती खरं तर 30 महिन्याची म्हणजे खरं तर 27 महिन्याची 27 महिने होती. होती. 3 महिने पुढे टेस्टिंगला होते. त्यानुसार फेब्रुवारी 2017 पर्यंत थेट पाईपलाईनचं योजना काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, बंधनकारक होतं. बरोबर. पण आज आपण मे 2017 मध्ये बोलतोय. बरोबर. महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत या योजनेचं केवळ 45% काम पूर्ण झाले. वास्तविकरित्या ते 37% इतकंच काम पूर्ण आहे. पण अगदी महापालिकेचा दावा खरा मानला तरी 55% काम अजून बाकी आहे मे 2017 मध्ये. बाबा इंदुलकर, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही काही दिवसांपूर्वी एक पत्रक काढलं होतं त्यात तुम्ही म्हटलेलं होतं की ही योजना पूर्णत्वास कधी येणार याचं उत्तर द्यावं महापालिकेच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी. तुमच्या पत्रकावरती कुणीही कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. हे जर राजकीय पत्रक असतं तर मात्र त्याच्यावरती लगेच उत्तर आलं असतं. तुम्ही तुमच्या पत्रकाचा काही फॉलोअप घेतलात का त्यानंतर? पहिली गोष्ट भारतीय राज्यघटनेच्या परिषद 21 प्रमाणे आर्टिकल 21 प्रमाणे राईट टू लाईफमध्ये मला पिण्यायोग्य पाणी मिळणं हा माझा हक्क आहे. बरोबर. आणि म्हणूनच महापालिका ज्या कायद्याने चालते त्याच्यामध्ये अनिवार्य कामं जी आहेत त्याच्यामध्ये स्वच्छ चांगलं पाणी देणं हे कर्तव्य त्यांचं म्हणून दिलेलं आहे. बरोबर. परंतु आता आमच्या जन्मापासून आम्ही जयंती नाल्याचं घाण पाणी पितोय. आशा होती की बुवा थेट पाईपलाईन योजनेचं चांगलं पाणी मिळेल. वाद चालू झाला. वाद चांगल्या कामासाठी चालू झाला आहे. परंतु या वादाच्या निमित्तानं प्रशासनानं एकदा जाहीर करायला पाहिजे की चुका आम्ही दुरुस्त करू. चुका आहेत किंवा नाही आहेत परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या तारखेला पहिला पाण्याचा थेंब ह्या पाईपलाईनमधनं पडेल हे बोलण्यास सर्वजण टाळत आहेत. म्हणजे प्रशासनातले अधिकारी पण आणि नेते मंडळी. अगदी बरोबर. आता विषय असा आहे मगाशी संजय साहेब बोलले मी त्यात जरा थोडं ऍड करू इच्छितो. खरं म्हणजे प्रत्येक वेळेला हे कन्सल्टंट नेमायचे. IRBचा वाईट अनुभव आपल्या पाठीशी होता. 7 कोटी. ह्या प्रकल्पाची पहिली कुदळ मारण्याच्या पूर्वी आम्ही दोष सांगितलं का ना अरे तुम्ही लॉन्जिट्युडनल पाईप आणताय. लॉन्जिट्युडनल पाईप ह्या देशातली नाही जगातली आउटडेटेड टेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला स्पायरल वेल्डेड पाईपच आणल्या पाहिजेत. त्या स्पायरल वेल्डेड पाईप ह्यात वापराव्या म्हणून सर्वसामान्य माणूस 6 महिने भांडला कामधंदे सोडून. नाही आणि त्यावेळी तर महानगरपालिकेच्या त्यावेळेच्या सभागृहात म्हणजे आता जे सभागृह आहे त्याच्या आधीचं सभागृह त्यावेळेला नगरसेवक जयंत पाटील यांनी तर त्या संदर्भामध्ये हा मुद्दा लावून धरला होता की स्पायरल वेल्डेड पाईपच वापरल्या गेल्या पाहिजेत लॉन्जिट्युडल पाईप नकोत म्हणून. आणि त्याच्यावरनं कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा बरीच उलथापालथ झालेली आहे. पण तरी सुद्धा त्यानंतर स्पायरल वेल्डेड पाईप वापरायचं प्रशासनानं मान्य केलं. पण त्यासाठी सुद्धा कोल्हापूरकरांना पुन्हा झगडावं लागलं. चारू साहेब त्या प्रकरणामध्ये बाबा त्याच्यामध्ये काही कोणाचा इंटरेस्ट होता? मी येतो त्याकडे. स्पायरल आणि लॉन्जिट्युडल याच्यामध्ये इकॉनॉमिकली काही फरक पडतो का? पहिली गोष्ट आहे की इंटरनॅशनली अक्लेम्ड सायंटिस्ट भोजे सर जेव्हा सांगतात की स्पायरल वेल्डेड पाईप वापरा त्यावेळेला भोजे साहेबांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला लोकांनी. म्हणजे मराठी भाषा सांगितलं तर आम्हाला त्यावेळेला म्हटली ही कोणचं खुळी आहे त्यांना काय कळतं टेक्निकल काय कळतं. अरे आम्हाला टेक्निकल कळत नाही परंतु आम्ही सांगतो तो मुद्दा चर्चेत तरी घ्या ना. बरोबर. स्पायरल वेल्डेड आणि लॉन्जिट्युडनलमध्ये हे म्हणतात जरी की फरक नाही फरक होता. वेल्डिंगची लेंथ वाढत होती
त्यामुळं स्पायरल वेल्डेड पाईप थोडी भाग पडते. परंतु पाण्याचं इंटरनल प्रेशर जे आहे ते विथस्टँड करण्यासाठी स्पायरल वेल्डिंगच पाहिजे होतं. आणि आता किमान सुदैवानं स्पायरल वेल्डेड पाईप वापरल्या नंबर जात नंबर 2 या प्रकल्पातला सर्वात मोठा मुद्दा आज सकाळी 11 वाजता आम्हाला हाती आलेला आहे तो. ह्या प्रकल्पामध्ये एक जॅकवेल बांधण्यात येणार आहे डॅममध्ये. बर. त्या जॅकवेल साठी 289 मेट्रिक टन सळी वापरली जाणार. त्यासोबत पुईकडे जवळ एक वॉटर ट्रीटमेंट प्लांट बांधला आहे. हो. तिथं ही कधी शेकडो टन कधी सळी वापरली गेली. जर तुम्ही टेंडर डॉक्युमेंट बघितलं, टेंडर डॉक्युमेंटमधला व्हॉल्यूम नंबर 1 तर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मेट्रिक टनाचा सळीचा भाव 67,000पासून 97,000 सांगितलेला आहे. या देशामध्ये टाटा टॉर्च शिवाय मोठी चांगल्या क्वालिटीची सळी मिळू शकत नाही. त्याचा बाजारभाव आहे 52,000 रुपये. 52 आणि 97 मध्ये 40,000 रुपयाचा फरक आहे टनापाठी. म्हणजे ज्या पद्धतीनं काही दिवसांपूर्वी साकव सारखा पूल बांधण्यासाठी ज्याला 25 लाख रुपये खर्च येतो त्याच्यासाठी 2 कोटी रुपयाचा खर्च दाखवलेला आहे टेंडरमध्ये आणि त्यानुसार ते पैसे कॉन्ट्रॅक्टरला दिले. पण हा एक घोटाळा जेव्हा उघडकीस आला त्यावेळेला लगेच काँग्रेस राष्ट्रवादीचं पण म्हणणं असं होतं की नाही आम्ही यापूर्वीच त्याचं पत्र प्रशासनाला दिलं होतं आणि लक्ष वेधलं होतं. पण ज्या वेळेला ताराराणी आघाडी आणि भाजपच्या नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला तिथून पुन्हा एकदा थेट पाईपलाईन योजना वादाच्या भोऱ्यात सापडली आणि पुन्हा एकदा सगळ्या चर्चेला सुरुवात झाली. आता बाबा इंदुलकर यांनी आणखीन एक मुद्दा त्यात उपस्थित केला आहे की ज्या पद्धतीनं तिथं आपल्याला सळी वापरायला लागणार आहे त्या सळीच्या कॉस्टिंगमध्ये सुद्धा गोलमाल आहे, अफरातफर आहे. तिथेही कोणीतरी ढपला पाडायचा प्रयत्न करतायत. नाही आता ह्या विषयामध्ये उद्या 100% असं म्हणणार महानगरपालिका युनिटी नाही आम्ही DSR प्रमाणे केलं. अरे पण कधी महानगरपालिका मी समजा मला घर बांधायचं आहे, मी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं तर ते कॉन्ट्रॅक्टर योग्य प्रकारे काम करतो की नाही आणि कमीत कमी रेटमध्ये चांगलं मटेरियल कसं उपलब्ध करून देतो हे बघणं मालकाचं काम होतं. अगदी खरं आहे. DSR काही म्हणत असेल परंतु 52,000 सळी जर तुम्ही 90,000ला खरेदी करायला आला तर आमचा त्रागा म्हणजे अरे 10% आता 20% शेअर कोल्हापूर महानगरपालिकेचा आहे. म्हणजे प्रत्येक माणसाच्या अंगावर या महानगरपालिकेत थोडा बोजा बसणार आहे म्हणून हा आमचा त्रागा आहे. खरं आहे. मला वाटतं संजय पवार तुम्हाला आणखीन एक आंदोलन करायला कारण मिळालेलं आहे. अगदी चारूजी हेच महत्वाचं आहे. पाण्याचा प्रश्न किती महत्त्वाचा कोल्हापूर चांगलं माहिती आहे. जर केंद्रापासून राज्यापासून आणि महापालिकेपर्यंत ही जी साखळी निर्माण झालेली आहे ही कोट्यावधी रुपये आम्ही तुम्हाला स्कीमसाठी देतो आमचे एवढे पर्सेंटेज ठेवा. मग त्यात लोकप्रतिनिधी आले, त्यात अधिकारी आले, ह्या सगळ्या सिस्टीममध्ये आता हे कन्सल्टंट अडकलेले आहेत. आणि टक्केवारीचा हा गुण किंवा ही लागण आहे 100% झालेली आहे म्हणून आम्ही म्हणतोय CID चौकशी करा. पालकमंत्र्यांनी पूर्ण वेळ लक्ष घालून यात CID चौकशी केली पाहिजे आणि नेते असून देत अधिकारी असून त्याचे बुरके फाडले पाहिजेत कारण यांनी पाप केले कोल्हापूरसाठी. मला काय वाटतं की जे लोक एखादी योजना मंजूर करून आणल्याबद्दलचं श्रेय घेतात ते लोक या योजनेतल्या त्रुटीचं पण श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे, त्यातल्या चुकांचं श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे. आता असं म्हणून आता सर राज्यघटनेने मला हक्क म्हणून दिलाय, मला पाणी मंजूर केलं म्हणजे मला तुम्ही उपकृत करू शकत नाही ना. अगदी बरोबर. ही उपकृत करायची भूमिका कुठली? जे माझा हक्काचं आहे ते तुम्हाला दिलंच पाहिजे. अनिल गाडगेंकडे येऊया. अनिल गाडगे, आता गेल्या वेळच्या सभागृहामध्ये पण किंवा आत्ताच्या सभागृहामध्ये पण महापालिकेच्या काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे. तुम्ही स्वतः एक अभ्यासू नागरिक आहात. काँग्रेस राष्ट्रवादीपैकी राष्ट्रवादीचे पण पदाधिकारी आहात. पण आता मला तुम्हाला नागरिक म्हणून विचारायचं आहे की जसं बाबा इंदुलकर म्हणाले की या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, त्याचा तो अधिकार आहे, हक्क आहे. अशा वेळेला पाणी पुरवठ्यासारख्या योजनेत सुद्धा जर भ्रष्टाचार होत असेल, लोकांच्या समोर तसं चित्र जात असेल तर ही नामुष्कीजनक गोष्ट नाही आहे का? आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून तुमची प्रतिक्रिया, रिॲक्शन काय आहे? सर्वप्रथम बी न्यूजने या जिवंत प्रश्नावर एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिसंवाद आयोजित केला त्याबद्दल तुमचे आणि बी न्यूजचे मी पहिले सर्वप्रथम आभार मानतो. ते आमचं कामच आहे. गेले 15 दिवस शहरातल्या प्रत्येक नागरिकाच्या तोंडामध्ये थेट पाईपलाईनविषयी चर्चा आहे. खरं म्हणजे कोल्हापूरला कुठलीच गोष्ट आंदोलनाशिवाय मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण खरं म्हणजे थेट पाईपलाईनची सुरुवातीची मुहूर्तमेढ लावली ते माजी महापौर रामभाऊ फाळके यांनी राजीनामा देऊन सुरुवात केली. भले 2 महिन्यासाठी का असेना पण त्यांनी राजीनामा दिला आणि तिथून खऱ्या अर्थानं हे सुरू झालं. त्याच्यानंतर शिंगणापूर खानविलकरांनी मंजूर करून आणली. त्याची काय अवस्था झाली त्याच्यासाठी आता संजय पवार म्हटले त्याच्यात वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर
मग गोविंदराव पानसरे काही काळ त्या निमंत्रक म्हणून त्यांनी आंदोलन केलं. नंतरच्या काळात खासदार सदाशिवराव मंडलिक त्याचे निमंत्रक म्हणून KDC बँकेमध्ये बैठकी झाल्या. त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वपक्षीय म्हणून त्या ठिकाणी गेलो. आणि घाई गडबडीने का असे ना, परंतु पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कोल्हापूरच्या लोकभावनेला आदर करून तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांनी ही योजना मंजूर केली. मंजूर करत असताना सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणून आम्ही बाबा इंदुरकरांनी आम्ही वगैरे त्यावेळेला सुद्धा या स्प्लायरमेंटचे आता सांगितलं पाईप कसले असावेत काय असावेत. त्यावेळेला सुद्धा एक आंदोलनाची झलर निर्माण होत होती. तेव्हा आमच्या नेते लोकांच्याकडे आम्हाला सांगितलं की तुम्हाला काही नकोच आहे का, की तुम्ही काय कोल्हापूरमध्ये करायचं म्हटलं की तुम्ही आंदोलनच करता का, मग कोल्हापूरात काही येऊ नाही असं तुम्हाला वाटते का. तर त्यावेळेला आम्ही थोडा सबुरीचा म्हणजे भूमिका घेऊन आम्ही म्हटलं ठीक आहे, पण मग त्यांनी काही गोष्टी आमच्या मान्य केल्या. आता कसं आहे, राजकारणी लोकांना दोष द्यावा का देऊ नये याच्यामध्ये माझं जमलिंग आहे. नागरिक म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून सुद्धा. बर नाही, पण आता ऍट द सेम टाइम मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही आता या थेट पाईपलाईन योजनेसंदर्भात एक जी सर्वपक्षीय कृती समिती आहे त्या कृती समितीमध्ये पण आहात. जे ज्या वेळेला शिवसेनेनं हे काम बंद पाडलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आपण महानगरपालिकेमध्ये महापौरांची भेट घेतली. मंगळवारी म्हणजे 16 तारखेला उद्या या संदर्भामध्ये आपण पाहणी करणार आहात. महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी या संपूर्ण योजनेची पाहणी करणार आहेत. पण ज्या वेळेला यांनी हे काम बंद पाडलं त्यावेळेला त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, त्यांनी नोंदवलेले आक्षेप हे तुम्हाला योग्य असं वाटतात का नाहीत? कसं आहे, चर्चेचा भाग म्हणून जे काही शिवसेनेनं भूमिका घेतलेली आहे किंवा त्यांनी जे काही चुका दाखवलेल्या आहेत ह्या स्वीकाराव्या लागतील. परंतु प्रत्यक्षात आज माझा मुद्दा वेगळा आहे की जसं एखादी कन्सल्टंट कंपनी नेमली जाते, आता तिला 2,50,00,000 काहीतरी दिलेले आहेत त्यांची फी म्हणून. मग ह्या अशा कंपन्या ज्या नेमल्या जातात आणि अधिकारी, मग तो कोण IAS ऑफिसर असू दे अथवा कोणी असू दे, कारण यामध्ये राजकीय लोकांना, नगरसेवकांना किंवा काय ठराविक लिमिटेशन भूमिका असते. आता मला सांगा, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कन्सल्टंटची गरज नाही, कन्सल्टंट जर नेमला असेल त्याच्यावर फौजदारी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये जबाबदार कन्सल्टंट कंपनी. हो, आता बाबा म्हणते की 52,000 नाही साहेब, 48,000 रुपये स्टीलची किंमत आहे. स्टँडर्ड टाटाची 48,000 किंमत आहे. बाबा यांनी 4,000 जादा सांगितली, म्हणजे 48,000चा 90,000 आणि हे जर झालं असेल ना, मी एक ऍड करतो त्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये सळीसाठी सेंट्रल एक्साइज ड्युटी एक्झम्पशन सुद्धा मिळू शकतं. मग त्या किमतीमध्ये 15% किंवा माफी होऊ शकते. अच्छा, हे कसं कन्सिडर करायला पाहिजे. हे जर सगळा हिशोब केला तर रुपयाची वस्तू 5 रुपयाला मला असं वाटतं आजच्या या एपिसोड नंतर आणखीन एक मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा बनणार आहे, तो म्हणजे स्टील खरेदी. ज्या पद्धतीनं साको बांधणी याच्यासाठी झालेलं आहे आणि आता सगळेजण सावरासावर करतायत की नाही ते चुकून झालं होतं, ते लक्षात आलं नव्हतं आणि त्याला थोडे दिलेले पैसे जे आहेत ते पुढच्या कामात वसूल करू. मग चीफ ऑडिटर आपले काय करतात? बरोबर, चीफ ऑडिटरवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण तो महापालिकेचा पै आणि पै वाचवायचं काम चीफ ऑडिटरचं आहे. हे काय बघतात मग? आज तुम्ही मग काही म्हणालात 21/11/16 ही मुदत संपली आपली. आता मुदत वाढीचा प्रस्ताव आहे, मंजूर नाही अजून प्रस्ताव. चारूजी अजून खूप प्रश्न. म्हणजे माझी मतं असं, तुम्हाला 31 आणि 31/5/18 पर्यंत मुदतवाढ मागितले, मंजूर झालेली नाही, तरी पण काम चालू आहे त्यांचं. 5 ठिकाणी काम चालू आहे. पण मला सांगा पवार साहेब, तुम्ही ज्या पद्धतीनं काम बंद पाडलं त्याच्यातून काय साध्य होणार आहे? म्हणजे दुसरा असा प्रश्न, लक्ष वेधण्याचं काम आणि क्वालिटी वर्क, हा बाकी उद्देश काही नाही आमचा. कारण आम्ही जे आंदोलन केलेत, आम्ही जे भोगलेले आहेत, 25-25 आमच्या गुन्हे दाखल झाले आहेत, 1-1 वर्ष शिक्षा झालेली आहे. माझ्या घरात पाणी नाही म्हणून नाही, हे कोल्हापूरचा पाणी प्रश्न चांगला सुटावा, लवकर सुटावा, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे केले, बाकी काही नाही. पण परवा दिवशीपासून किंवा उद्यापासून जर पुन्हा एकदा तिथं काम सुरू झालं तर तुमचा स्टँड काय असणार? सांगू देत आयुक्त साहेब, चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे. महापौर सांगू देत चांगल्या पद्धतीने काम चाललं आहे, आम्ही स्वागत करू. काम बंद करून आम्हाला समाधान नाही आहे. क्वालिटी वर्क इज इम्पॉर्टंट. पण काम पुन्हा सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यातल्या त्रुटी उणीवा तशाच कायम राहिल्या तर तुमचा आमचा लढा कायम राहणार. कारण हा जवळजवळ 525 कोटीचा प्रश्न आहे आणि किती कोटी वाढणार आहे. बाबाजी म्हणाले त्या मुद्द्याकडे यायचंय, कारण जेव्हा आज आपण 2017ला ही योजना पूर्ण होणार असं गृहीत धरलं होतं तोपर्यंत 488 कोटी रुपयाचं कॉस्टिंग होतं. आता जर ही योजना, आता केवळ 25% काम आहे, 55% काम अजून पेंडिंग आहे, बाकी आहे. त्यामुळे ही योजना 2019, 20, 21 कोणत्या सालापर्यंत पूर्ण होणार आहे आणि तोपर्यंत या योजनेची किंमत किती वाढणार आहे, ते पैसे कुणी द्यायचे आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करूया.
परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात. तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क. कोल्हापूर शहरालगत उजगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्रीज समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्कमध्ये आहेत 1 रूम किचन, 1 आणि 2 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीजमध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या. मनाजोगं हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. फोन 0231 232 8299, मोबाईल 94 220 43 745. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन योजनेविषयी. या योजनेमध्ये ज्या त्रुटी उणिवा समोर आल्या त्याच्यावरून जे काही आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे ते बाजूला ठेवूया, त्याच्यावरती वेगळा एपिसोड करूया आपण. त्यावेळेला महानगरपालिकेतले सध्याचे नगरसेवक आणि काही अधिकारी यांना मी मुद्दाम बोलवणार आहे, आयुक्त साहेबांना बोलवणार आहे आणि एकूणच या योजनेची तांत्रिक बाजू आणि राजकीय बाजू दोन्ही समजून घेणार आहे. आज एक त्याचा आपण म्हणूया की एक सुरुवात ओपनिंग केलं आहे, पहिली निंग आहे ही, की याच्यामध्ये नेमक्या कुणाच्या काय भूमिका आहेत, काय अपेक्षा समजून घ्यायच्यात. संजय पवार साहेबांनी सांगितलं की ही योजना निर्दोष व्हावी, त्याच्यामधल्या त्रुटी जाव्यात, ही आमची त्यातली सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. बाबा इंदुलकरांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की ज्या पद्धतीनं साकवमध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणण्यासारखं एक परिस्थिती चित्र निर्माण झालं होतं, त्याच पद्धतीनं स्टील खरेदीमध्ये सुद्धा हा घोटाळा होऊ शकतो. कारण 48,000 ते 52,000 या रेंजमध्ये मिळणारं स्टील प्रत्यक्षामध्ये 90,000 पर्यंत दाखवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातूनही पुन्हा लाखो करोडो रुपयांचा ढपला पाडला जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरला जे काही नवीन शब्द मिळाले डिक्शनरी आहे त्यातला एक मोठा शब्द आहे ढपला. आणि महानगरपालिकेच्या संपूर्ण आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये या शब्दानं इतक्या किमया केलेल्या आहेत. मला अनिल पवार तुमच्याकडे यायचे, तुमची पंचायत झाली आहे असं मगाशी तुम्ही कबूल केलं, पण मला आता जरा तुम्ही परखडपणानं बोलावं असं वाटते की तुमचे नेते दोन्ही पक्षाचे, काँग्रेस राष्ट्रवादीचे, यांना या गोष्टी कळत नाही आहेत, दिसत नाही आहेत, समजत नाही आहेत किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत नाही आहे कार्यकर्ते म्हणून. काय नेमकी परिस्थिती आहे? आज रोजी महापालिकेमध्ये सत्ता आमची आहे, त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही. परंतु सत्तेबद्दल दुमत नाही आहे, थेट पाईपलाईन योजनेच्या त्रुटीबद्दल, दर्जाबद्दल दुमत आहे. त्याच्याकडेच आम्ही येतोय. सध्या शासन आहे भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं, राज्यातलं केंद्रातलंही. खरं म्हणजे याला कुणी अधिकार दिला, मला पहिला हा प्रश्न आहे की जी योजना 80% केंद्रानं द्यायची होते, 10% राज्य शासनानं आणि 10% महापालिकेनं, त्यावेळेला सुद्धा आम्ही वरडून सांगितलं होतं की 10% सुद्धा देण्याची ऐपत या कोल्हापूर महानगरपालिकेची नाही, कारण हद्दवाढ झालेली नाही, काही बाकीच्या गोष्टी झालेल्या नाही, उत्पन्नाची साधनं नाहीत. तरी पण बाबा ही पाईपलाईन होऊ दे यासाठी कोल्हापूरच्या जनतेनं हे तितक्याच तळमळीनं ते स्वीकारलं. परंतु आत्ता जो मुद्दा जो आला 20%चा, हे महाभयंकर आहे. आणि मी म्हणतो एकदा योजना मंजूर झाल्यानंतर ही फेरफार करण्याची जी शासनानं भूमिका घेतली आहे ही मुळात चुकीची आहे. त्यामुळं शासनानं पहिला ठरल्याप्रमाणेच 80-10-10 या प्रमाणाची योजना राबवली पाहिजे. अन्यथा आम्हाला ती परवडण्याची शक्यता अजिबात होईल असं वाटत नाही, कारण जनता ती स्वीकार अशातला भाग नाही. आज रोजी फाळ्यामध्ये गेले 25 वर्षापेक्षा जास्त काळ वॉटर बेनिफिट आणि वॉटर सेव्हर टॅक्स घेतला जातो. जगाच्या पाठीवर न्यूयॉर्क शहरामध्ये सुद्धा वॉटर बेनिफिट आणि वॉटर सेव्हर टॅक्स नाही. ज्या वेळेला तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांना घेऊन ज्यावेळेला आम्ही महापालिकेच्या संजय शेट्टी त्या काळातले आयुक्त होते त्यावेळेला गेलो, फाळ्याच्या संदर्भामध्ये गेलो होतो. आणि त्यावेळेला त्यांना आम्ही प्रश्न विचारला की सर वॉटर बेनिफिट आणि वॉटर सेव्हर टॅक्स का घेतला जातोय? ज्या वेळेला तुम्ही कोल्हापूरच्या जनतेला बिस्लरी वॉटर पुरवाल त्याच वेळेला हा टॅक्स घेतला जातोय. आणि न्यूयॉर्क शहरामध्ये सुद्धा इतकं सुंदर पाणी सुद्धा तिने घेतलेलं नाही, म्हणून तर एवढे आंदोलन झाले की स्वच्छ पाणी मिळत नाही म्हणून. त्यानंतर तुमच्या नेत्यांनी ही थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. आता मुद्दा एवढाच आहे की ती योजना चांगल्या पद्धतीनं अंमलात येणार की नाही, त्याच्यासाठी दुसरी शिंगणापूर योजना आमच्या गळ्यात मारणार नाही. म्हणून तर जे शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे त्यासाठीच आम्ही सर्वपक्षीय महापौरांना भेटलो की जर त्यांचे मुद्दे योग्य असतील, एक मिनिट, तर त्याच्यासाठी आपण संयुक्तिक पाहणी करूया. आणि खरोखर जे कोण दोषी असतील, महापौर कोणाला पाठीशी घालणार नाहीत, कुठला नेता पाठीशी घालणार नाही, कारण एवढ्या कष्टातनं ही योजना मंजूर करून आणलेली आहे. ती निकोप चांगली आणि व्यवस्थितच झाली पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की जर कुणी खरोखर चुका केल्या असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे.
पण हे पुन्हा कुठल्याही गुन्हे असू दे. दाखल करायचे आहे. म्हटलं की ते पुन्हा फक्त शासकीय अधिकाऱ्यांवरतीच शेकलं जातं. कारण- कारण मला तुम्हाला विचारायचं तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, वकील पण आहात, अशा पद्धतीच्या केसेसमध्ये जेव्हा एखादं टेंडर फ्लोट केलं जातं तेव्हा ती योजना निर्दोष आहे का नाही हे बघण्याचं काम लोकप्रतिनिधींचं पण आहे की केवळ आणि केवळ फक्त अधिकाऱ्यांचं काम आहे? मी एक उदाहरण देतो त्याचं उत्तर लपलं आहे. मग मला सांगितलं होतं, मला माझं घर बांधायचं आहे, मला वेळ नाही म्हणून मी ठेकेदार नेमला, ठेकेदारनं साईट सुपरवायझर नेमला, म्हणून मालकांना गप्प बसायचं? जो मालक पैसे लावणार आहे त्याची नैतिक जबाबदारी आहे ना की उभा केलेला ठेकेदार आणि तो साईट सुपरवायझर हा आपण दिलेल्या मोबदल्याप्रमाणे काम करतो का नाही हे बघायची जबाबदारी महापालिकेची होती का नाही? IRB मध्ये तेच झालं ना. प्रत्येक वेळेला मी युनिटी असं करते असं म्हणून चालणार नाही ना. जेव्हा केव्हा महानगरपालिकेच्या खिशातले 50-100 कोटी रुपये जाणार आहेत, ज्यामुळं सर्वसामान्य माणसावर नवीन बोजा पडणार आहे, त्यावेळेला महानगरपालिकेनं डोळ्यात 4 वेळा तेल घालून ते तपासायला पाहिजे होतं. बरोबर. आणि काय झालंय, मुळात ही योजना एवढी डिले का झाली तर त्याचं असं उत्तर सांगितलं जातं महानगरपालिकेकडून, अधिकाऱ्यांकडून, की याच्यासाठी लागणाऱ्या ज्या विविध खात्यांच्या NOC होत्या त्या मिळाल्या नाहीत. म्हणजे वन विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, PWD असेल या किंवा आपलं जलसंपदा विभाग असेल, आज आतापर्यंत आपल्याला जलसंपदा विभागाची अजूनही NOC मिळालेली नाही. फॉरेस्टची NOC काही दिवसांपूर्वी मिळाली, जिल्हा परिषदेनं सुद्धा हो नाही करत एकदाची ती NOC दिलेली आहे, पण अजूनही आपल्याला थेट पाईप योजनेसाठी पूर्णत्वासाठी आपल्याला जलसंपदा विभागाची NOC मिळाली नाही. मुळात अशा पद्धतीची योजना तयार करताना ती पूर्णपणे विचारपूर्वक केली पाहिजे आणि मगच ती टेंडर फ्लोट करायला पाहिजे. ही मुळात पुरेशीर चुकली आहे का? मग नाही, ह्या ठिकाणी मी एक ऍड करू शकतो. पहिला आपला कळस आणि आपण म्हणतो ना पाया आणि मग कळस, हा पहिला कळस मग पाया असा झालेला आहे आता. हे कुणाच्या हट्टासाठी मला माहित नाही. मग घाडगे साहेबांचा मी माझे चांगले मित्र आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. सत्ता गेली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीत आहे. मी निधी आणला, तुमच्या कार्यकिर्दीत भरपूर पैसे आणले. चारोजी कोल्हापूरच्या एका माणसानं सांगायचं की कुठलाही प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात पूर्ण झालाय, एक प्रोजेक्ट सांगायचा तुम्ही. मग तुम्हाला STPचा 75 कोटीचा प्रोजेक्ट असून दे की तुमचे रस्ते असून देत, IRBचे, नगरोत्तांचे असून देत, ड्रेनेजचे असून देत, काही नाही, सगळं ठप्प आहे. त्याला पूर्णपणे कारणीभूत तुम्हाला सांगतो ते अधिकारी नेते. एवढं म्हणेन मी निधी आणला, माझं काम झालं नाही, त्या निधीचा बरोबर उपयोग जनतेसाठी झालाय का हे कोण बघणार? पुढे तुम्ही बाबा म्हणतायत आणि गाडगे साहेब तुम्ही म्हणताय आणि योजना वाढल्यानंतर ती योजना काय महापालिकेतले सध्या अधिकारी की त्यांचे बाप पैसे देणार नाही आहेत. हे प्रत्येक पैसे तुम्ही पैसे खाऊन गेले नेते, पैसे खाऊन गेले अधिकारी, आम्ही का बघायचं नाही? याचा कोणी विचारच केला नाही. एक ऍड करतो मी, बोला. ही मोडस ऑपरेंडी आहे मोठ्या प्रोजेक्टची. मी परवा तुम्ही कंटिन्यू करा. मारायच्या पूर्वी व्हाईट कॉलर स्कॅम ज्याला म्हणतो आपण, व्हाईट कॉलर स्कॅम. चारूजी मला असं वाटते, माझं नाव मी मुद्दाम सांगितलं चेष्टेमध्ये संजय, असं मला वाटते पुढे दिसतंय ही योजना होईल की नाही ही शंका फार मला मोठी आहे. पूर्ण होईल की नाही पहिली कुदळ मारण्याच्या पूर्वी पण ती योजना पूर्ण होण्यासाठी तुम्ही आडकाठी आणणार नाही ना? नाही, प्रार्थना. ओके, आम्हाला कशी पाहिजे दर्जात्मक द्या, बस हीच आमचा हट्ट आहे, बाकी काय नाही. पहिली कुदळ मारण्यापूर्वी सगळ्या प्रकारांना घेणं गरजेचं होतं. बरोबर. मी माझे औषध वापरला मोडस ऑपरेंडी. आता बघा 2000 फेब्रुवारी 2017 प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता, म्हणजे 52 किलोमीटर लांब्याच्या पायपा येऊन पडणं गरजेचं होतं. येस, त्यापासून 30 किलोमीटरच्या आल्या. व्हेरी गुड. म्हणजे ठेकेदाराला माहित होतं एक कामच आपल्याला त्याशी पूर्ण करायचं नाही. याबद्दल महापालिका काय बोलत नाही, युनिटी काय बोलत नाही. तेवढेच पाईप. नंबर 2, त्याच्या अग्रीमेंटमध्ये फोर्स मेजर नावाचा एक क्लॉज आहे. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अखत्यारीच्या बाहेर जाऊन काम थांबलं तर त्याला त्याची जिम्मेदारी नाही, आणि जेवढा वेळ काम थांबलं त्याची नुकसान भरपाई संबंधित घटकांनी त्या कॉन्ट्रॅक्टर द्यायची आहे. आता विषय असा आहे, कॉन्ट्रॅक्टरकडनं काम थांबलेलं नाही, काम थांबलं की जागोजागी ज्या परवानग्या मिळाल्या नाहीत त्यामुळे ती कामं थांबली. ती कामं थांबल्यामुळं त्या प्रोजेक्टच्या टाइम पिरियडमध्ये तो काम करू शकला नाही. एस्केलेशन कॉस्ट आहे त्याला. आता तो म्हणणार भाव वाढला, तुमच्यामुळे वाढला, माझ्यामुळे अगदी ह्यावर कोण बोलत नाही. मी काही वेळापूर्वी या संदर्भामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की आज आपण जे मगाशी मुद्दा म्हणला की आज आपण म्हणतोय की 488 कोटीची योजना आहे, अजून 2 वर्षानंतर ती 588 कोटीची योजना झाली असेल आणि त्यावेळेला केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तो पैसा वाढीव निधी देणार नाही. म्हणजे आज ऑलरेडी 20% भार आपल्याला पेलवणारा नाही आहे. अजून जर त्यात 100 कोटींची 50 कोटींची वाढ झाली तर ते पैसे द्यायचे कोणी? आणि म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे की ज्या पद्धतीनं IRBच्या विरोधात, टोलच्या विरोधात संपूर्ण कोल्हापूरकरांनी एकत्र येऊन लढा दिला, 4 व्हीलर वाल्यामध्ये टोल होता, इथं तर
सर्वसामान्य गरीबातल्या गरीब माणूस असेल किंवा बंगल्यातला माणूस असेल, प्रत्येकाला पाण्याची गरज गरज आहे. आहे. आणि जर ते शुद्ध पाणी मिळालं नाही, ते किती रुपये दराने मिळणार आहे हे अजून आपल्याला माहित नाही. ते कोणत्या तारखेला मिळणार आहे याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता जी काही कृती समिती तयार केली आहे, ही कृती समिती याच्या गुणवत्तेवरती, योजनेच्या दर्जावरती एक त्याच्यावरती कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणून काम करणार आहे, काय करणार आहे? आता जी कृती समिती स्थापन झालेली आहे ही गुणवत्ता आणि ती पाईपलाईन वेळेत पूर्ण व्हावी यासाठीच आर के पवारांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली आहे. त्यात कोणी टेक्निकल माणसं आहेत? त्यामध्ये आम्ही राजू सावंतांना फोन केला होता. त्यांना सांगितलं की बाबा तुमच्याकडे काय हे असतील आम्हाला गाईडलाईन्स त्या द्या, त्यासाठी आमच्याबरोबर तुम्ही या. पुन्हा परवा महापौरांना सांगितले की तुमची जी यंत्रणा आहे, जी टेक्निकल यंत्रणा आहे, जे शिवसेनेने मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याची आपल्याला शहानिशा करायला पाहिजे. त्यासाठी आर के पवारांनी स्वतः शिवसेनेला निमंत्रण पण दिलेलं आहे. फोन सुद्धा केला, माझ्यासमोर फोन केला होता की आपण एकदा जाऊ, पण एकदा कोल्हापूरची थेट पाईपलाईन ही पूर्ण होऊ दे, कारण जनता आता कोणाला सैल सोडणार नाही. थेट पाईपलाईन योजना पूर्ण होऊ दे, पण ती निर्दोष तेवढ्यासाठीच ही सगळी टेक्निकल फोर्स घेऊन जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्षात काही स्पॉट जे शिवसेना सांगतील, काही महापौरांच्या लक्षात येतील किंवा आर के पवार काय घाडगे साहेब हे आपलं काम आहे का हो? हे आपलं काम आहे का हो घाडगे साहेब? शेवटी जेणे पगार देतोय आपण, पांढऱ्या हाती पोचतोय, त्यांचं काम नाहीये. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोजेक्ट वेळी तुम्ही आम्ही आयुष्यभर ह्यात घालवायचं का? आता जो ढपला पाडला जे चालू झाले प्रत्येक कामात फक्त नेते लोकांच्यावरच व्हायलेत ना. मला काय म्हणायचं आहे, अधिकारी पण जबाबदार आहे. अधिकारी मी म्हणतोय अधिकारीच जास्त आहेत. या देशातला सर्वात जास्त जर पैसा कोणी खाल्ला असेल तर तो अधिकारी नेते लोकांनी खाल्लेला नाही, याचं माझं ठाम मत आहे. कारण मी राजकारणामध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून आहे. 14व्या वर्षापासून पण मग त्या अधिकाऱ्यांवरती नेत्यांचा कंट्रोल नाहीये का? असंच म्हणायची पाळी आली. म्हणजे नेते लोकांचा अभ्यास कमी पडतोय असं मी म्हणतोय. अगदी बरोबर. यशवंतराव मोहिते होते, राजाराम बापू पाटील होते, मोहिते पाटील होते, वसंतदादा जरी 7वी पास जरी असले तरी त्यांचा वचक होता. आणि आजकाल राजकीय लोकांचं काय झालेलं आहे, अभ्यास कमी आणि घोषणाबाजी ज्यादा झाली असं मला वाटते. त्यामुळे जो प्रोजेक्ट एखादा नेता आणतो त्याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टीत एखादा जर नेत्याने शब्द बोलला तर त्याच्या पाठीमागं तेवढी ताकद असली पाहिजे. कारण ज्यावेळेला एखादा नेता जुना बोलायचा त्यामध्ये धमक, कुठलाही IAS ऑफिसर सुद्धा पुढे बोलत नव्हता, इतकी धमक होती. मग वसंतदादा असतील, यशवंतराव मोहिते असतील, एखादी योजना, अर्थमंत्री सुद्धा यशवंतराव मोहिते असताना स्वतः अर्थसंकल्प तयार करायचा. आज काय परिस्थिती आहे? CD देशमुख साहेबांनी राजीनामा फेकून दिला होता. आज परिस्थिती वेगळी आहे. अधिकारी अर्थसंकल्प तयार करतोय आणि सादर करतोय. स्थायी समितीची काय अवस्था आहे? आम्ही तेच म्हणतोय की महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे महानगरपालिकेमध्ये, आणि इथं त्या सत्तेचा वापर करून तुम्ही अधिकाऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्यात कमी पडलाय असं तुम्ही कबूल करताय. आता सरळ असं आहे बघा, मी तर म्हणतोय नगरसेवकांना साहेब काही अधिकार नाही. साधा जन्मताकदीचा दाखला काढताना सुद्धा त्याची पाचावर धारण बसते अशी अवस्था आहे. भले ताराराणी आघाडी असू दे, राष्ट्रवादी असू दे, तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. नगरसेवकांच्यावर आरोप करण्यामध्ये मला काही अर्थ वाटत नाही. माझी नगरसेवक म्हणून मी विचारतो तुम्हाला की नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल ठेवायला पाहिजे का नको? 100% ठेवायला पाहिजे. लोकांनी निवडून दिलेलं, आपल्याला तेवढे निवडून दिलेलं आहे. एक अंकुश म्हणून प्रशासनावर आपलं कर्तव्य आहे, केलंच पाहिजे. आम्ही अशा वेळी आणि मला असं वाटतं की कोणती योजना असेल त्या योजनेचा तपशीलवार अभ्यास करण्याची गरज आहे. नेमकं काय म्हणजे ही योजना ज्या वेळेला आली 2014ला, त्यावेळेला 2045 सालचा विचार करून, म्हणजे पुढच्या 30 वर्षाचा विचार करून ही योजना केली सांगितलं गेलं होतं. 248 MLD पाण्याचा या योजनेतून उपसा होईल, वाटप होईल, अशा पद्धतीचं नियोजन केलं सांगितलं. सुरुवातीलाच पाईपलाईन कुठली वापरायची इथनं वाद सुरू झाला. त्याच्यानंतर आता इतके प्रश्न आहेत. मला असं वाटतंय की मंगळवारी महानगरपालिकेचे जे काही शिष्टमंडळ संपूर्ण पाहणी करणार आहे त्यांच्यासमोर आपण काही हे प्रश्न मांडूया की त्यांनी या प्रश्नांची उत्तरं शोधावीत आणि ती जनतेसमोर सादर करावीत. पहिली गोष्ट म्हणजे ही योजना पूर्ण कधी होणार त्याची एक टेंटेटिव्ह तारीख डिक्लेअर करा. आणि काय रेटनं पाणी मिळणार, काय रेटनं पाणी मिळणार हे समजू दे. महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये जे एस्केलेशन कॉस्ट असेल, म्हणजे जर योजना लांबली तर त्याच्यासाठी जो काही वाढीव निधी असणार आहे तो निधी नेमका देणार कोण आहे? अनिल गाडगे यांनी आता मग अशी मागणी केली होती त्या मुद्द्यानुसार पूर्वी 80% केंद्र सरकार, 10% राज्य सरकार, 10% महापालिका, आता ते 60-20-20 असा रेशो, असं प्रमाण आहे. त्यामुळे पूर्वीच्याच रेशोनुसार निधी मिळावा अशी मागणी आहे. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील त्याच्यासाठी काय प्रयत्न करणार हे दादांनी पण सांगावं एकदा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाईपलाईनचं काम निर्दोष होणार आहे का? म्हणजे आपण जर ही पाईपलाईन बघायला गेलो तर अनेक ठिकाणी त्या पाईपला बेसच नाही. म्हणजे जेव्हा फोर्सनं पाणी येईल तेव्हा त्या पाईप वेड्यावाकड्या होतील, पुन्हा त्यातनं पाण्याची गळती होणार, हे सरळ उघड दिसते. अनेक तांत्रिक मुद्दे आहेत, त्याच्यासाठी मला पुन्हा एक एपिसोड करायचा आहे. पण आज या एपिसोडमधनं कोल्हापूरकरांना सगळ्यांना जागं करायचंय.
आणि सगळ्यांनीच आपण जनमताचा जर ह्याच्यावरती दबाव आणला आणि हे काम दर्जेदारच व्हायला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या पद्धतीनं भाषेमध्ये वडाप काम आपल्याला नकोय हे आपण जर ठरवलं आणि तसा जर आपण जनमताचा दबाव निर्माण केला तर कदाचित यातनं काहीतरी मार्ग निघेल. आज शिवसेनेनं ह्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आंदोलन केलंय, तुमचं म्हणणं आहे की उद्या महापौर किंवा आयुक्तांनी सांगितलं की काम दर्जेदार पद्धतीनं होणार तर त्यांनी काम सुरू करावं, पण तुमची ही रखवालदाराची भूमिका कायम राहणार आहे का? कायम राहणार आम्ही, कारण आम्ही त्या भागामध्ये मॅक्झिमम पदाधिकारी शिवसैनिक आहेत किंवा आम्ही आतमध्ये फेरी मारीन. आम्ही तिथं टेक्निकली गोष्टीमध्ये तुम्हाला एक विनंती मुद्दाम मी करेन, तुम्ही काही निवृत्त अधिकारी झाले आहेत. ऍक्च्युली मी आज बोलवलं होतं, पण त्यांनी असं ठरवलं की राजकारणाच्या या सगळ्या चिखलफेकीमध्ये आम्ही येणार नाही. मी त्यांना समजावून सांगत होतो, कॅप्टन खाडीलकर आहेत, पोफळे साहेब आहेत, ज्याशी बोललोय मी, आणि त्यांना मी मुद्दाम बोलवणार आहे की कोल्हापूरच्या जनतेला एकदा याच्यातलं सत्य काय कळू दे, कोणत्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं काम सुरू आहे याच्यातली तफावत कळू दे. मी 100% टेक्निकल ह्याच्याबद्दल एकदा सगळ्या लोकांना बोलवून त्यांच्याकडे माहिती घेणार आहे. पण आज तुम्हाला यासाठी बोलवलं होतं की तुम्ही सगळे प्राथमिक स्वरूपात तिथं बोलवलं आहे की आपल्या मनातले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे अनिल घाडगेंना थोडंसं अडचणीचं झालेलं स्पष्ट बोलणं, कारण ते सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत, पण ते सुद्धा कृती समितीचे कार्यकर्ते. माझी तुम्हाला विनंती असणार आहे की कोल्हापूरच्या नागरिकांची ही जी काही भावना आहे की जे काम होणार आहे थेट पाईपलाईन योजनेचं ते निर्दोष असावं आणि दर्जेदार पद्धतीनं व्हावं, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून तिथं आता आपल्याला एक वॉचमन म्हणून काम करण्याची आवश्यकता आहे. निश्चित. बाबा इंदुरकर, तुम्ही या संदर्भामध्ये सातत्यानं पत्रकं काढताय, तुम्ही या संदर्भामध्ये काही आता नवीन मुद्दे उपस्थित केले आहेत. म्हणजे आजचा हा तुमचा जो मुद्दा आहे याच्यावरनं सहीचा कॉस्टिंगचा हा पुन्हा एक नव्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, पण तुम्ही तुमच्या मताशी ठाम आहात? पहिली गोष्ट, मी जो मुद्दा काढलाय त्या मताशी मी आजही ठाम आहे, उद्याही राहणार, भविष्यात राहणार. बर. 20 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दी सामाजिक कार्यक्रमामध्ये मला आज पहिल्यांदा असा अनुभव आला की एक अधिकारी आता नवीन जो आलेले डॉक्टर चौधरी म्हणून आलेले आहेत, हो, आयुक्त महापालिका, त्यांना मी सकाळी मला असं वाटलं की आपण आंदोलन करावं, पण म्हटलं पहिल्यांदा समोरच्या माणसाशी आपण बोलून तरी घ्यावं. मी त्यांना SMS टाकला, ती मीटिंगमध्ये होती. 3:30 वाजताचा रिप्लाय आला, तुमचा SMS मला मिळाला आहे, गुरुवारी समक्ष मला 3:30 वाजता भेटा, आपण यावर चर्चा करू. वा. त्यामुळं एक पॉझिटिव्ह थोडी आशा निर्माण झाली आहे, बरोबर, की डॉक्टर चौधरी ह्यात काहीतरी करू शकतील. बरोबर. डॉक्टर चौधरी, मी कोणाची बाजू घेत नाही, पण डॉक्टर चौधरींचा पूर्वीची सर्व्हिस बघितली तर मला वाटतं की हे जे गणित चुकलंय त्या पाईपलाईनचं, ते पाईपलाईनचं गणित मला वाटतं हे डॉक्टर चौधरी मला वाटतं गणित चुकलंय की चुकवलं होतं? चुकवलं होतं. बरोबर आहे ना घाडगे साहेब? चुकवलं होतं, मान्य आहे का तुम्हाला? चारूजी, मगाशी तुम्ही एक मुद्दा झाला की नगरसेवकांना सभागृहामध्ये काय माहिती असते का नसतं. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं, तुम्हाला माहिती आहे IRBचा प्रोजेक्ट कशा पद्धतीने 3 मिनिटात मंजूर झाला, थेट पाईपलाईनचा विषय 3 मिनिटात मंजूर झाला. कसा कोणी अभ्यास करायचा? हे प्रेशर टॅक्टिक ज्यांनी वापरले तो फार मोठा फ्रॉड आहे. आणलं ती मंजूर कर, मी सांगतोय. तर महापालिकेच्या डिक्शनरी आणखी एक शब्द आहे ना, कारभारी. मंजूर कर. दुसरा शब्द नगरसेवकांना हात वरती करण्याच्या वर नसतो, कारण आता पक्षी राजकारण आलेलं आहे, नेता सांगतो त्या पद्धतीने वागायला लागते त्यांना. परंतु कुठली गोष्ट आहे का सांगायचं, अभ्यास करायला वेळ द्यायला नको नगरसेवकांना. का IRBच्या बाबतीत केलं नाही, का थेट पाईपच्या बाबतीत केलं, ही बाब प्रोजेक्ट आहे, ह्या प्रोजेक्टचा अभ्यास करा म्हणून 3 मिनिटात 450 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर करायचा. नाही, पण तो संजय पवार, मला असं म्हणायचं आहे की बहुधा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी महापालिकेचे जे काय कामकाज आहे, असलं कामकाज हे मराठीतनं चालायला पाहिजे. पण आत्ता सुद्धा वेबसाईटवर बघितलं की त्याचं सगळं इंग्लिशमध्येच आहे. ते आम्हाला नगरसेवकांचा त्यामध्ये अभ्यास असणं आणि नगरसेवकांना इंग्लिश किती येत असेल हा एक संशोधनाचा विषय. नाही, पण मला काय म्हणायचंय, इंग्लिशमध्ये कळत नसेल तरी त्यांनी ते समजावून घ्यावं ना, कुणाला ते विचारावं. त्यासाठी मग महानगरपालिकेनं एक त्यांचा तिथे एक अधिकारी नेमावा की जो या सगळ्या योजना समजावून सांगेल. म्हणजे नगरसेवकाबद्दल बोललात, अधिकारी का नेमले असतात इथं, आपल्याला कमिशनर म्हणून का नेमले असतात? एक अंकुश ठेवायला सभागृहाने ह्याच्यावर काय झक मारतात ते. विधी मॅडमने काय केलं, शिवशंकरी काय केलं? नाही, त्यांची जबाबदार नाही का? एवढे पगार घेतात, अधिकारी जबाबदार आहेत. कमिशनर असं गेला. नगरसेवकापेक्षा अधिकारी हा आता सर्वात मोठा धोक्याची जी घंटा आहे ना. पण सर्वसामान्य माणसानं नगरसेवकाला निवडून दिलं असतं, तो त्यांचा प्रतिनिधी म्हणून वॉच केलाच पाहिजे. तुम्ही जर प्रत्येक वेळेला अधिकाऱ्यांवरती खापर यासाठीच कृती समिती म्हणून आम्ही किमान आता ज्या वेळेला मध्यंतरी काळामध्ये ज्यावेळेला कोल्हापूर कॉलिंग नावाची एक संघटना उदयास येत होती, त्यामध्ये मी सुद्धा बऱ्याच वेळा त्या बैठकीला गेलो. 21-25 बैठका मी सुद्धा केल्या होत्या. त्यामध्ये जुने इंजिनियर्स, मग महापालिकेचे असतील, शासनाकडचे जल अभियंता असतील, हे असतील, अशा बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी योगदान देण्याचं ठरवलं होतं आणि ते आले पण होते बऱ्यापैकी. तर आता आमचं असं म्हणणं आहे की आता आम्ही कृती समिती म्हणून काल आर के पवारांची माझी चर्चा झाली की आपण काय जाऊन नुसतं बघणार आहे, इथं
स्लॅब टाकलेला नाही एवढाच आपण विरोध करू शकतो. नाही, आता आपण जे 3-4 मुद्दे बोलले ना, हिमनगाचं टोक आहे. टोक आहे. अजून अनेक त्रुटी उणीवा आहेत. त्यासाठी कृती समिती म्हणून अशा एक 20-25 लोकांची नियुक्ती करेल की जेणेकरून ती पाईपलाईन सुदृढ, चांगली आणि जो कालावधी दिलाय तितक्यापर्यंत ती जावी यासाठी कृती समिती प्रामाणिकपणानं काम करेल आणि सगळ्यांनी त्याला सहकार्य करावं अशी भूमिका मी तुमच्या या बी न्यूजच्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की जे यामध्ये तज्ज्ञ असतील त्यांनी कृती समिती संपर्क साधावा. कृती समिती स्वतः त्यांच्या घरी जाईल. घाडगे साहेब, आणि मी तुमचं मी त्यांच्याकडून आम्ही स्वागत हे करीन, मी तुमचं स्वागत की नाही विषयाचं. होती हे काम तुमचं आमचं म्हणजे सगळ्यांना कोल्हापूरचं म्हणणं ना, असं आहे अधिकारी की काय ही करतायत? योजना ही पूर्णपणे आता आपण जी सदोष म्हणतोय ती निर्दोष व्हावी, यासाठी- लोकांना यासाठी. मुबलक आणखीन व्यवस्थित स्वच्छ पाणी मिळावं. आणि आता जसं शिंगणापूरचं झालेलं आहे की आज या ठिकाणी गळती लागली, उद्या त्या ठिकाणी फुटली, इकडचा वॉलचं पाणी गळतंय, असं कुठलाही प्रकार न होता कोल्हापूरकरांना एक चांगली योजना मिळावी. आणि त्यासाठी सगळ्यांनी मिळून जर आपण हा दबावगट निर्माण केला तर मला वाटतं नक्कीच ही योजना चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वास जाईल. आज या एपिसोडमधनं आमचा एवढाच प्रयत्न होता की एक प्रकारे या विषयाला तोंड फोडायचं, वाचा फोडायची. याच्यानंतर या विषयावरती सातत्यानं आम्ही चर्चा घडवून आणणार आहोत, त्यातले तज्ज्ञ लोकांना बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडून याच्याबद्दलची अधिक सविस्तर आणि खुलासेवार माहिती आपण घेणार आहोत. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.